शिवहरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। हे गिरिजापती नमामि शंकर शिवशंकर शंभो। श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, बघा उद्या सोमवार सोमप्रदोष, बघा चातुर्मासातील सोमप्रदोष आहे, आषाढातील सोमप्रदोष आहे। तर बघा 3 शुभ संयोग बनून आलेले आहेत। एक सोमवार, चातुर्मासातील सोमवार, आषाढातील सोमवार आणि प्रदोष। किती बघा शर्कयुक्त दूध असं म्हटलं तरी अतिउत्तम। तर सोमप्रदोष म्हणजे दोषाचे निराकरण करणारा। प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वैद्य पक्षातील प्रदोषयुक्त त्रयोदशी तिथीस प्रदोष असे म्हणतात। प्रदोष म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार या 13 तत्वांचा मिळून असलेली माया, विशिष्ट प्रकृती आणि त्रयोदशी यांचा मेळ आहे। सध्या संपूर्ण ब्रह्मांडाचे रक्षण भगवान शिव करतात। या काळात शिवतत्व जास्त प्रमाणात जागृत असते। या कालावधीत केलेले शिवपूजन अतिशय फलदायी ठरते। सोमवारी जो प्रदोष पडतो इच्छा पूर्ण करणारा असतो। शिवपुराणानुसार प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला भगवान शिव संध्याकाळच्या वेळी आनंदाने नाचतात। या दरम्यान शिवलिंगावर बेलपत्र ठेवा आणि जलाभिषेक करा। बेलपत्र अर्पण करताना फक्त हा मंत्र जप करावा। तो कसा आहे तो बघा। ओम त्रिदलम त्रिगुणकारम त्रिनेत्रच त्रियुधराम त्रिजन्म पापहारम बेलवपत्रम शिवार्पणम ओम। बेलपत्राचे 3 पाने स्तव, रस आणि तम या 3 गुणांचे प्रतीक आहे। भगवान शिवाच्या 3 नेत्रांचा आणि त्यांच्या प्रमुख आयुधांचं स्मरण करत आहे। बिल्वपत्र अर्पण केल्याने 3 जन्मांचे पाप नष्ट होते। मी हे पवित्र बेलपत्र भगवान शिवाला श्रद्धेने अर्पण करत आहे। त्यानंतर शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा 108 वेळा जप करून अभिषेक केल्याने असे मानले जाते की यामुळे नोकरीतील अडचणी दूर होतात, तणावातून आराम मिळतो। या वर्षीचा कृष्ण पक्षातील त्रयोदशीचा सोमवार 10 ऑगस्ट 2026 रोजी आहे। आषाढ महिन्यातील सोमप्रदोष दिवशी आपल्याला जर कुठेतरी मानसिक त्रास असेल, मानसिक तणाव असेल, तो आपल्या माणसांमुळे होत असेल, बाहेरच्या माणसांमुळे होत असेल, आपल्या घरामध्ये नवरा बायकोचे जमत मुलं ऐकत नाहीत, मनामध्ये तर खूप गोष्टी आहेत, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, पण जेव्हा करण्याची वेळ येते, करण्याची गोष्ट होते, त्यावेळी लक्षात येत नाही, कुठेतरी सतत संकट आल्यासारखे वाटते। पैसा येतो पण तो आजारपणाला जातो आणि वर्षानुवर्ष आहे त्याच परिस्थितीमध्ये आहोत, आपण आहे त्या स्थितीमध्ये आहोत, पुढे जाण्याचा मार्ग मिळत नाही। तर अशा वेळेला सोमप्रदोषला केलेले उपाय, सोमप्रदोषला केलेली सेवा आपल्याला आपल्या आयुष्यातील प्रत्येक संकटातून बाहेर काढण्याची क्षमता ठेवते। फक्त वेळेला जे सांगते त्याप्रमाणे विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा। मी एक गोष्ट करत आहे ना, तर या गोष्टीने, या उपायाने सेवेला माझा बेडा पार होणार आहे, या तुम्ही बाहेर निघणारच आहे, हा विश्वास तुम्ही मनामध्ये ठेवा। त्याचसोबतच आपले कष्ट सुरू ठेवा, आपले जे काम आहे ते प्रामाणिकपणे चालू ठेवा। तुम्हाला आयुष्यामध्ये आपले जे ध्येय आहे ते ध्येय आपण गाठू शकणार आहोत। सोमप्रदोष दिवशी श्रद्धेने, विश्वास आणि भगवान भोलेनाथ यांची पूजा केलेली मनवांचित फल प्राप्त होते। तसेच 26 प्रदोष व्रत केल्याचे पुण्यफळ मिळते। सोमप्रदोष दिवशी शिवलिंगावर 1 लोटा जल अर्पण करून, 1 बेलपत्र अर्पण करून, मात्र जलाधारीला स्पर्श करून आपल्या हृदयाला स्पर्श केला आणि 1 शिवमंदिरामध्ये दिवा प्रज्वलित केल्यास 26 प्रदोष व्रत केल्याचे पुण्य प्राप्त होते। फक्त एवढे जरी सोमप्रदोष दिवशी केले तर 26 प्रदोष केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते। मुलगा या मुलगी विवाहाच्या जाळ्यात अडकलेली असेल तर त्यातून मार्ग निघतो। संतान इच्छा प्राप्त करणार असाल तर या दिवशी पंचगव्यापासून महादेवांना अभिषेक करावा। तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा करिअरमध्ये सफलता हवी असेल तर दुधाचा अभिषेक करा। त्यानंतर फूल, मंदार किंवा धोत्र्याची फुलांची माळ अर्पण करा। असे केल्याने भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात। तसेच कितीही संकट येऊ द्यात, कितीही अडचणी येऊ द्यात, त्यातून बाहेर निघण्याचा आपल्याला मार्ग दाखवतात। तेही फक्त भोलेनाथ यांचे छोटे छोटे उपाय आणि सेवा आपल्याला केल्या तर। कधी आपले जे दुःख आहे, ज्या गोष्टी आहेत त्या इतरांना सांगण्यापेक्षा त्यातून बाहेर नेण्यासाठी भगवान शिवशंकरांवर विश्वास ठेवून
काहीतरी उपाय करत चला, सेवा करत चला, आपल्या भोलेनाथांना त्या सांगत चला. नक्कीच त्यातून आपण बाहेर निघू. पण आपण इकडे तिकडे सांगत बसतो. त्यापेक्षा आपल्याला त्यातून सोल्युशन मिळण्याऐवजी त्यातून अनेक निगेटिव्हिटी विचार आपल्यापर्यंत येतात आणि जे आपल्याला करण्याची जी इच्छाशक्ती असते ती पण कुठेतरी मागे पडायला लागते. कितीही वाईट परिस्थितीमध्ये असू देत, म्हणजे तुम्ही ना विश्वास सोडू नका, धैर्य सोडू नका. होणारच, माझं चांगलं होणार, मला पुढे मार्ग मिळणार, हा विश्वास ठेवा आणि तुम्हाला ते मार्ग मिळणारच. फक्त महाराजांना शरण जा, त्यांना बोला आणि हे छोटे छोटे उपाय करा. प्रत्येक संकटातून तुम्ही बाहेर निघणार आणि तुमचे चांगलं होणार, 100% चांगलं होणार. बघा, जेव्हा आपण कोणाबद्दल वाईट विचार करत नाही, कोणाचं वाईट करत नाही, हा ठीक आहे. आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकटे असतात, पण नक्कीच आपण त्यातून बाहेर निघू, आपले चांगलं होणारच होणार. हे कलियुग आहे, जे पेराल ते उगवणारच. त्याच्यामुळे आपलं मन साफ ठेवा, कोणाचे वाईट करू नका, त्यासोबत आपले काम चालू ठेवा, त्यासोबत ही सेवा उपाय करा. नक्कीच आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळेलच. जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सर्वात आधी सुरुवात करूया. आत्ताच करायचं काय आहे, सोमप्रदोष दिवशी सकाळी शक्य होईल तर ब्रह्ममुहूर्तात उठा, नसेल तर 10च्या आत उपाय केला तरी अतिउत्तम. किंवा तुम्ही सोमप्रदोष दिवशी 4 प्रहराची पूजा केली तर दूधयुक्त शक्कर असं म्हटलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे दिव्य फल. आता या काळात आपण केलेली सेवा, त्यामध्ये जास्तीत जास्त सात्विकता आणि भगवान शिवाची जागृत शक्ती निर्माण होते असे म्हटले जाते. किंवा तुम्ही सायंकाळी प्रदोष काळात ही सेवा केली तरी सुद्धा चालेल. तुम्हाला लवकर अनुभव येतील. एकामागून एक संकटे राहतात, पैसा, मालमत्ता इत्यादी सर्व संकटात सापडतात. तेव्हा शास्त्रात सांगितलेले काही उपाय फार प्रभावी ठरतात. हे सर्व उपाय सात्विक पद्धतीने केले जातात. असे म्हणतात की वाईट दिवस बरेच काही शिकवतात, मात्र हे वाईट दिवस जास्त दिवस राहिले तर माणसाचे मनोबल तुटायला लागते. अनेक जण याला श्रद्धा, अंधश्रद्धेचा विषय म्हणतात. पण ज्या व्यक्तीचा आपला तो शंकरावर, आपल्या भगवानावर विश्वास आहे, अशा व्यक्तीने तर जरूरच हे उपाय केले, काहीतरी नुकसान होत नाही. आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओला असेच भगवान शिवशंकरांचे, माता पार्वतीचे, प्रमुख प्रदोषचे काही प्रभावशाली उपाय बघूया. 1. सोमप्रदोष दिवशी व्रत केल्याने 4 प्रहरात फक्त 1 बेलपत्र, 1 तांब्या जल अर्पण केले तर भगवान शिव आणि माता पार्वती आपल्या सर्व मनोकामना सिद्ध करतात. तसेच या सेवेने भगवान चंद्रदेवसुद्धा शुभ फल प्राप्त करून देतात. हे तुम्हाला उपाय शुभ मंदिरात जाऊन करणे जमत नसेल तर घरच्या घरी शिवलिंगावरती केला तरी सुद्धा चालतो. आपण सगळेच महादेवाला जल आणि बेलपत्र अर्पण करतो, पण तुम्हाला ठाऊक आहे का, केवळ बेलपत्रच नाही तर शास्त्रात सांगितलेल्या 5 विशिष्ट झाडांची पाने शिवलिंगावर वाहिल्याने वर्षानुवर्षे पितृदोष आणि राहू केतू पीडा आणि घराण्यातील आजारपण एका क्षणात पळून जाते. चला तर मग त्या महाविषयावर सुरुवात करूया. पत्री पूजेचे सामर्थ्य आणि अक्कलकोट मठातील ऐतिहासिक कथा. शिवभक्तांनो, महादेवाच्या पूजेला कोणत्याही कडक मंत्राची किंवा मोठ्या कर्मकांडाची गरज नसते. यावर प्रकाश टाकणारी शिवपुराणातील ही अद्भुत आणि प्रामाणिक कथा आहे. शिवभक्तांनो, ही कोणतीही कल्पकाल्पनिक गोष्ट नसून अक्कलकोटमध्ये जुन्या नोंदणीमधील एक सत्य घटना आहे. एकदा अक्कलकोट मठात एक गरीब शेतकरी रडत आला. त्याच्या घरातील सगळे सदस्य सतत आजारी असायचे. शेतात पीक येत नव्हते आणि अंगावर कर्जाचा डोंगर झाला होता. त्याने अनेक ज्योतिषांना दाखवले. त्यांनी सांगितले की तुझ्या पाठीशी भयंकर पितृदोष आणि शनी राहूची ग्रहांची पीडा आहे. तो शेतकरी साक्षात स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोसळला आणि म्हणाला, देवा, माझा आयुष्यात उद्ध्वस्त झाला आहे, मी या ग्रहांच्या पीडेतून कसा बाहेर पडू? साक्षात स्वामी महाराजांनी त्याला प्रेमाने उठवलं आणि म्हणाले, अरे वेड्या, श्रावण महिना चालू होणार आहे आणि तू अजूनही रडतोस. तुझा महादेवाला केवळ पाणी वाहू नकोस. शिवपूजेत शमी, बेल आणि दुर्वा यांचे सामर्थ्य दड जाऊन शिवलिंगावर वनस्पतीची पत्रिका अर्पण कर. साक्षात काळही तुझे काही वाकडे करू शकणार नाही. त्या भक्ताने सोमप्रदोष दिवशी श्रावणात स्वामी सांगितल्याप्रमाणे 5 पानांची पत्री पूजा केली आणि अवघ्या 2 महिन्यात त्याच्या घरातील आजारपण पळून गेले, कर्ज मिटले आणि घर समृद्धीला आले. महादेवाला महालातील सोने नाणे नको असते, तर निसर्गातील या 5 पवित्र वनस्पतींचे पानेच त्याला सर्वात प्रिय असतात. सोमप्रदोष दिवशी तसेच श्रावणात शिवलिंगावर वाहावयाची 5 पवित्र झाडांची पाने बघूया. शिवपिंडीवर 5 पाने शास्त्रोक्त पद्धतीने कशी व्हायचे अचूक पद्धत बघूया. 1. शमीचे पान.
कर्जमुक्ती आणि शनी दोष निवारण. शमीचे एक पान हे सुवर्णदानाच्या सोनं दान करण्याच्या पुण्याइतकं श्रेष्ठ मानलं जाते. जर तुमच्यावर भयंकर कर्ज असेल, कोर्ट कचेरीचा त्रास असेल किंवा शनीची साडेसाती सुरू असेल तर सोमप्रदोष दिवशी रोज किंवा सोमवारी शमीचे एक पान महादेवाला ओम नमः शिवाय म्हणत अर्पण करा. 2. बेलपत्र. जन्मजन्मांतरच्या पापांचा नाश. ओम त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम त्रियाधुदम त्रिजन्म पापहारम बिल्वपत्रम शिवार्पणम. ओम. बेलपत्राची पाने 3 पाने ब्रह्मा, विष्णू आणि महेश महादेवांचे रूप मानले जातात. बेलपत्र नेहमी गुळगुळीत बाजूने शिवलिंगावर व्हावे आणि देठ आपल्याकडे असावा आणि 3 जन्माचे पाप नष्ट होऊन घरातील दारिद्र्य दूर होते. 3. हिरवी दुर्वा. बुद्धी आणि वंशवृद्धी दुर्वा केवळ गणपतीलाच नाही तर श्रावणात किंवा सोम प्रदोष दिवशी महादेवाला वाहिल्याने शरीरातील व घरातील उष्णता आणि नकारात्मकता नष्ट होते. 5 किंवा 21 दुर्वांची जोडी बांधून ओम सोमेश्वराय नमः म्हणत शिवलिंगावर अर्पण करावे. मुलांचा अभ्यास वंशवृद्धीसाठी हा अचूक उपाय आहे. 4. रुईचे पान. आजारपण नाशक. रुईचे पान आणि फूल महादेवाला अत्यंत प्रिय आहे. यात सूर्यदेवाचा आणि महादेवाचा संयुक्त वास असतो. घरातील आजारी व्यक्तींच्या हाताने रुईच्या पानावर चंदनाने ओम लिहून ते शिवलिंगावर व्हावे. असाध्य आजारपण आणि अकाली मृत्यूचे भय टळते. 5. पिंपळाचे पान किंवा तुळशीची मंजिरी. पितृदोष मुक्ती. पिंपळाच्या पानात सर्व पित्रांचा वास असतो. श्रावणात किंवा सोमप्रदोष दिवशी पिंपळाच्या पानावर पांढरे तीळ ठेवून शिवलिंगावर वाहिल्याने भयंकर पितृदोष शांत होतो. पत्रीपूजन नंतर करायचा अभिमंत्रित सिद्ध जलविधी. आता जाणून घेऊया 5 पानांची पूजा केल्यानंतर घरातील संकटे पळवणारा अभिषेक सिद्ध जलतोडगा. पूजा करताना एक तांब्याच्या कळशात शुद्ध पाणी भरा. त्यात शमीचे एक पान किंवा बेलपत्र टाका. पूजा पूर्ण झाल्यावर त्या तांब्यावर उजवा हात ठेवा आणि 11 वेळा ओम नमः शिवाय आणि 11 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा. वनस्पतीच्या दिव्य औषधी गुणधर्माने आणि मंत्राच्या लहरीने ते पाणी साक्षात सिद्ध संजीवनी जल बनते. ते जल घरातील सर्वांनी तीर्थ म्हणून प्यायला द्या आणि घरातील मुख्य दारावर व सर्व कोपऱ्यात शिंपडा. घरातील पितृदोष, नकारात्मकता आणि आजारपण एका रात्रीत नष्ट होईल. तर मैत्रिणी, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. धन्यवाद.